नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर आपले स्वागत आहे। आता बातमी आहे चोरांसंदर्भातली। येवला तालुका पोलिसांच्या धडक कारवाईत जबरी चोऱ्या, घरफोडी, लुटमार करणारी 5 जणांची टोळी जेरबंद करण्यात आली आहे। दिनांक 28 जून रोजी येवला तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून येवला तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये घरफोडीच्या घटना, चैन ओढण्याच्या घटना, शेतीपंप चोरी तसेच पाळीव प्राणी चोरी अशा विविध घटना सातत्याने होत आहे। या घटनांचा छडा लावण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी तालुका पोलिसांना दिले होते। त्यानुसार मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, मनमाड उप अधीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शना सूचनानुसार तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी पथक तयार करून तांत्रिक तपास सुरू केला। या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बहिर, पोलीस उपनिरीक्षक सागर कोते कसून तपास करीत आहे। शिवाजी आबासाहेब ठाकरे, राजू बाळू सुरासे, अण्णा शिवाजी पवार, हरिभाऊ उर्फ पिंट्या, कडू पवार सर्व राहणार राहाडी तसेच विजय भाऊसाहेब माळी राहणार भारम अशा आरोपींना जेरबंद केले। हे सर्व आरोपी येवला तालुक्यातीलच असून त्यांच्याकडून चोरी केलेल्या मुद्देमालात शेतीपंपाच्या 11 मोटार्स, गुन्ह्यात वापरलेल्या 3 मोटरसायकल तसेच काही मुद्देमाल जप्त करून सुमारे 2,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईने येवला तालुका पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदन होत आहे। या कारवाईसाठी पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पवार, पोलीस नाईक राजेंद्र केदारे, राजेंद्र पाटील, सचिन वैरागर, ज्ञानेश्वर पल्लाळ, राजेंद्र बिन्नर, पोलीस कॉन्स्टेबल आबा पिसाळ, मुकेश निकम, दिनकर पारधी, पंकज शिंदे, गौतम मोरे, सागर बनकर, गणेश बागुल, गणेश सोनवणे, नितीन पानसरे, श्याम शेटे, योगेश वाय भासे आदींनी कारवाई केली। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी। संपर्क 98 90 98 40 42।